देन पहा, 3 टॉपिक झाले. आता हा महाराष्ट्राचा क्लायमेट किंवा महाराष्ट्राचे हवामान. आता जर तुम्हाला विचारलं भारताचं कोणत्या प्रकारचं हवामान आहे, तर मान्सून प्रकारचं हवामान आहे. पूर्ण भारताचं विचारलं तर कोणतं सांगायचं? मान्सून. आता मान्सून महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सूनचं वातावरण आहे. तर मान्सून भारतामध्ये दोनदा येतो. एकदा जो आपण पावसाळा समजतो उन्हाळ्यात येणारा, आणि नंतर जो येतो तो हिवाळ्यात येणार. ऍक्च्युली मध्ये दोनच रिजन मानतो, दोनच ऋतू मानत असतात जगामध्ये, भूगोलामध्ये. एक आहे उन्हाळा आणि दुसरा आहे पावसाळा. हिवाळा मानत नाहीत कुठे, पण आपण मानतो. ठीक आहे, आपण बोली भाषेमध्ये ही गोष्ट आलेली आहे, पण कॉन्सेप्च्युअल आहे का गोष्ट? नाही. आता मान्सून भारतामध्ये पहा, मान्सून जो येतो तो साऊथ वेस्ट मान्सून असतो. ही दिशा म्हणजे कोणती दिशा आहे, कोणी सांगते? ही कोणती आहे? नैऋत्य. तर नैऋत्य मोसमी वारे भारतामध्ये येतात. कोणते वारे आले? नैऋत्य मोसमी वारे. हे नैऋत्य मोसमी वारे खाली जो हिंद महासागर आहे तिथून सुरू होतात. याच्या नंतर दोन ब्रांच होतात. किती? यांच्या दोन ठिकाणी विभाजन झालं. पहिल्यांदा एक वारा होता, त्याचं विभाजन झालं. एक आहे ती अरबी सागरीकडची ब्रांच, आणि दुसरी आहे ते बंगालच्या उपसागरीकडची. म्हणजे मान्सून इकडून येऊन सुद्धा धडकतो आणि इकडून येऊन सुद्धा धडकतो. हा कोणत्या प्रकारचा झाला? नैऋत्य मोसमी. इकडून जो येतो तो असतो नॉर्थ ईस्ट मान्सून. ईशान्य मोसमी वारे. आता हिवाळ्यात सुद्धा काही प्रमाणात भारतामध्ये पाऊस पडतो. तो पाऊस घडून आणतात ईशान्य मोसमी वारे, आणि पावसाळ्यात जो पाऊस घडून आणतात तो कोणता असतो? नैऋत्य मोसमी वारे. आता जून मध्ये पाऊस पडतो तो कोण आणला असेल? नैऋत्य मोसमी वारे. आणि डिसेंबर, जानेवारी, नोव्हेंबर याच्यामध्ये येणाऱ्या ईशान्य मोसमी वारे. महाराष्ट्रामध्ये जो पाऊस 90% पाऊस जो पडतो तो फक्त नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो, आणि थोड्या फार प्रमाणामध्ये पूर्व विदर्भात ईशान्य मोसमी वाऱ्याद्वारे पाऊस पडतो. तर महाराष्ट्रात पाऊस कसा पडतो कळालं? तर प्रामुख्याने मान्सूनच्या कोणत्या ब्रांचद्वारे पाऊस पडतो? नैऋत्य मोसमी वारे. ईशान्य मोसमी वाऱ्याद्वारे महाराष्ट्राला जास्त पाऊस भेटतो का? नाही. महाराष्ट्राच्या फक्त पूर्व विदर्भामध्ये कोणता पाऊस पडतो? ईशान्य मोसमी. म्हणून कधी पहा तमिळनाडू वगैरे इकडे सुद्धा हा असा येत जातो. बरं, ठीक आहे. मग इकडच्या भागात जो दिसायला या तमिळनाडू, आंध्राचा काही भाग, या भागामध्ये हिवाळ्यात सुद्धा पाऊस पडतो. तो कशामुळे पडतो? ईशान्य मोसमी. आणि प्रामुख्याने भारतात मान्सूनद्वारे पाऊस कोणत्या ब्रांचद्वारे पडतो? नैऋत्य मोसमी वारे. आता कसं होते पहा, जसं जसं उन्हाळा आहे त्याच्यामध्ये तापमान वाढत गेलं, समुद्राचं तापमान वाढलं, बाष्पीभवन जास्त झालं, क्लाउड इथं जास्त बनले. कळालं? एक क्लाउड इकडे सरकले कालांतराने. आता हे असं का होते? व्यापारी वारे वगैरे ऐकलं असेल. भारताच्या खाली पाहिल्यानंतर हा विषुववृत्ताचा झोन येतो, रिजन येतो. त्याच्या खाली आता ही जी डायरेक्शन दिसते ती कोणती दिसते? साऊथ वेस्ट. ही जी डायरेक्शन दिसते ती कोणती दिसते? नॉर्थ वेस्ट, वायव्य. हा विषुववृत्त आहे. काय होते, जेव्हा उन्हाळ्यामध्ये सूर्य जो असतो हा पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धात आलेला असतो? उत्तर गोलार्धात. सूर्य असा मूव्ह करत राहतो. कर्कवृत्तावर येतो 23.5, खाली 23.5. कळालं?
ह्याच्यामुळे ऋतू बदलत जात असतात. सूर्य वर गेला, तापमान वरचं वाढलं, वरी उन्हाळा, दक्षिण ध्रुवामध्ये हिवाळा. सूर्य खाली आला, कालांतराने इथं आला, सूर्याची किरण इथं जास्त पडतील, इथं जास्त पडतील का? नाही. सूर्याचे किरण दक्षिण ध्रुवात जास्त पडालेत म्हणजे उत्तर ध्रुवात कोण असेल? हिवाळा. कळालं? मग काय होते, हे जे व्यापारी वारे आहेत, हे दक्षिण ध्रुवातले आहेत की उत्तर ध्रुवातले आहेत? इक्वेटर म्हणजे किती असते? विषुववृत्त म्हणजे 0. 0च्या खाली दक्षिण ध्रुव, वर उत्तर ध्रुव. कालांतराने सूर्य वरी गेला विषुववृत्ताहून, वर गेल्यामुळे हे सुद्धा वारे कुठं जाणार आहेत? वर. मग विषुववृत्ताच्या वर गेल्यानंतर हे आपली जागा बदलतात. का बदलतात? कारण कोरिओलिस फोर्स असतो आणि कोरिओलिस फोर्स काय करतो? उत्तर ध्रुवामध्ये कोणत्याही गोष्टीला उजव्या बाजूला ढकलतो. हे कोणत्या बाजूला जाऊ लागले? डाव्या. वरी गेल्यानंतर कोणत्या बाजूला? मग हे उजव्या बाजूला जाऊनच कोणते वारे ठरतात? नैऋत्य मोसमी. कळालं कॉन्सेप्ट? या प्रकारे मान्सून तयार होतो. आणि नंतर काय होते? सूर्य सरकून जातो. सूर्य कुठे गेला? खाली गेला दक्षिण ध्रुवात कालांतराने. आपल्या इकडे मग कोणता आला? खाली जर गेला असेल हिवाळा आला. खाली गेला ना, दक्षिण ध्रुवात गेल्यामुळे उत्तर ध्रुवामध्ये हिवाळा आला. पण काय झालेलं असते, हे तिब्बतचं जे पठार असते ते एवढं गरम झालेलं असते, इकडं मग टेम्परेचर जास्त, इकडं प्रेशर काय झालं? जास्त. प्रेशर इकडं काय होते? कमी. उलटे वारे वाहायला लागतात. मग हे उलटे वारे वाहणारे कोणते असतात? ईशान्य मोसमी वारे. कळालं? आता हे फॅक्ट आहेत. फॅक्ट म्हणजे वाचायच्या गोष्टी असतात. वाचायच्या गोष्टी 2-3 वेळा वाचल्यानंतर लक्षात राहते आणि परीक्षेमध्ये ऑप्शन क्लिक होतो. आता लक्ष द्या, दैनिक तापमान कक्षा. दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय? दिवसामध्ये सर्वात जास्त तापमान व सर्वात कमी तापमान यामधला फरक. आता दिवसामध्ये समजा 25 डिग्री सेल्सिअस तापमान आहे सर्वात जास्त आणि सर्वात कमी तापमान आहे 15 डिग्री सेल्सिअस. म्हणजे दैनिक तापमान कक्षा किती डिग्री सेल्सिअसची आहे? 10. एक स्पेसिफिक रेंज. कक्षा म्हणजे काय? या रेंज मध्ये असणार. सर्वात जास्त 25 डिग्री सेल्सिअस दुपारी 2 वाजता दिसते आणि सकाळी 8 वाजता 15 डिग्री सेल्सिअस दिसते. या दोघांमधला फरक म्हणजे दैनिक तापमान कक्षा. किती फरक आहे? 10. समहवामान. समहवामान म्हणजे काय? ही दैनिक तापमान कक्षा जिथं जास्त दिसणार नाही. 15-16. जास्तीत जास्त 16, कमीत कमी 15. जास्त फरक दिसतोय का? नाही. मग अशा ठिकाणच्या हवामानाला कसं म्हणतात? समहवामान. सम हवामान फक्त किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये दिसायला भेटते किंवा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवामध्ये दिसायला. उत्तर ध्रुव म्हणजे पोलार क्लायमेट वरी, जे रशियाच्या वरी दिसणार आहे तुम्हाला, ध्रुवीय क्लायमेट, बर्फच राहील 24 तास. दक्षिणेत सुद्धा अंटार्क्टिका कंटिन्युअसली काय राहणार आहे? बर्फ. तिथं टेम्परेचर जास्त बदलणार आहे का? नाही. जिथं टेम्परेचर जास्त बदलत नाही, जिथं तापमान जास्त बदलत नाही, दैनिक तापमान कक्षेमध्ये जास्त फरक दिसत नाही, ते हवामान कोणतं आहे? सम हवामान. सम हवामान किनारपट्टीच्या प्रदेशात किंवा ध्रुवीय प्रदेशामध्ये सापडते, नॉर्थ पोल साऊथ पोलवर. मग आपल्या इथे किनारपट्टीचा प्रदेश कोण आहे? कोकण. आर्द्रता असल्यामुळे तापमानामध्ये जास्त फरक येत नाही, म्हणून कोकण किनारपट्टी कशी आहे? सम हवामानाची. सम हवामान आहे, एका प्रकारचं तापमान आहे, म्हणून लोक जास्त तिथं राहायला बघेल. कळालं? एका दिवशी 10 डिग्री सेल्सिअस आहे, दुसऱ्या दिवशी 50 डिग्री सेल्सिअस आहे. अशा ठिकाणी फॅक्टरी वगैरे येतील का? अशा ठिकाणीच लोक राहतील जिथं तापमान कसं असणार आहे? सम असणार आहे. तिथं जास्त फरक दिसणार नाही. कारण मग एका दिवशी कूलर, एका दिवशी काय करावं लागल? सकाळी सकाळी स्वेटर घालावं लागल, दुपारी बीचवर जावं लागेल. जमल का असं? नाही. म्हणून तुम्हाला जास्त जे सिटीज, जास्त जे शहर असतील ते किनारपट्टीवरच बसलेले दिसतात. का किनारपट्टीवर बसलेले दिसतात? समहवामान. न्यूयॉर्क कुठं आहे? किनारपट्टीवर. मुंबई किनारपट्टीवर आहे. चेन्नई किनारपट्टीवर आहे. कोलकाता किनारपट्टीवर आहे. मोठे मोठे शहर किनारपट्टीवर काय आहेत? समहवामान आहे, म्हणून लोक तिथं जाऊन जास्त राहतील. विषम हवामान. आता पहा, कमी दैनिक तापमान कक्षेमध्ये फरक म्हणजे सम हवामान, जास्त फरक म्हणजे विषम हवामान. एक्स्ट्रीम क्लायमेट कुठे भेटते महाराष्ट्रात?
विदर्भात. आता विदर्भात हिवाळ्यात तापमान जास्त भेटल, उन्हाळ्यात सॉरी हिवाळ्यात तापमान खूप कमी भेटल, उन्हाळ्यात जास्त भेटल. अशा ठिकाणी बघा मग विदर्भात तुम्हाला जास्त मोठे मोठे शहर दिसतात का? नाही. जास्त इंडस्ट्रीज वगैरे दिसतात का? नाही. पण मुंबईच्या आजूबाजूला बघा का दिसतात? तिथं सम हवामान आहे, इथं विषम हवामान. कृत्रिम वर्षा, आर्टिफिशियल रेन. एकच प्रश्न आलाय म्हणून PYQ ला हा प्रश्न आलेला आहे म्हणून टाकलेला आहे. कृत्रिम वर्षा. महाराष्ट्रामध्ये कृत्रिम वर्षा घडून आणली होती का? आणली होती. सर्वात पहिला प्रयोग कधी केलता महाराष्ट्रात? 2003 ते 2004 या आर्थिक वर्षामध्ये. आता कृत्रिम वर्षा करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थाचा वापर होतो? मनामागे सोडियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड आणि सिल्वर आयोडाईड. सिल्वर आयोडाईड वापरला जाते हेच प्रश्न विचारला होता. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स, खालील पैकी कोणता पदार्थ कृत्रिम वर्षा करण्यासाठी वापरला जातो? एक ऑप्शन होता सिल्वर आयोडाईड. सिल्वर आयोडाईड लक्षात ठेवायचं, फॉर्म्युला जर लिहायचं तर AgI2 लक्षात ठेवा. सिल्वर आयोडाईडचं काय केले जातात? बारीक बारीक बॉल्स असतात, ते विमानाद्वारे आकाशात नेले जातील. ते आकाशामध्ये त्यांची बॉम्बार्डमेंट केली जाईल, ठीक आहे, सोडले जातील. सोडल्यानंतर ते आकाशात मिसळले आणि त्यांनी काय घडून आणलं मग? कृत्रिम वर्षा. आताच मागच्या वर्षी तुम्हाला माहित असेल, वेलकम टू दुबई बघले असाल, पाण्यामध्ये लोक खेळू लागले. मागच्या वर्षी दुबईमध्ये फ्लड आलाय. का आलाय? वाळवंटी क्षेत्र आहे जिथं पाऊस पडत नाही, तिथं सुद्धा काय झालेलं आहे? फ्लड म्हणजे काय? काय म्हणता? पूर आलेला आहे. का पूर आला? कारण तिथं कृत्रिम वर्षा घडून आणली आणि कृत्रिम वर्षा कंट्रोल मध्ये राहिली नाही. कंट्रोल मध्ये नसल्यामुळे पूर एवढा जास्त आला. कृत्रिम वर्षा घडवण्यासाठी कोणत्या पदार्थाचा उपयोग? सिल्वर आयोडाईड, घनस्वरूप सॉलिड कार्बन डायऑक्साईड आणि सोडियम क्लोराईड. आता एक एक ऋतू महाराष्ट्रातले बघत जाऊ. पहिला ऋतू कोणता आहे? उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये किती टेम्परेचर असते? 30 ते 45 डिग्री सेल्सिअस. कधी असतो महाराष्ट्रात उन्हाळा? मार्च ते मे. तर महाराष्ट्रामध्ये पहा, हा, मार्च टू मे सर्वात जास्त उन्हाळा असतो. आता जसं बघलं तर 6 महिने कोण आहे? उन्हाळा, 6 महिने पावसाळा असतो, ठीक आहे, लक्ष ठेवा. पण आपण 3 ऋतूमध्ये डिव्हिजन केले कारण बोली भाषेत आहे, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. भारतात सर्वाधिक तापमान कधी असते? जुलै. आणि जानेवारीमध्ये सर्वात कमी तापमान. महाराष्ट्रात कोणत्या महिन्यामध्ये सर्वाधिक तापमान भेटते? मार्च टू मे. तर लक्ष ठेवा, भारतात सर्वाधिक तापमान कधी भेटणार आहे? जुलैमध्ये. जानेवारीमध्ये सर्वात कमी. नेक्स्ट. आता जेवढं प्रेशर आणि टेम्परेचर, तापमान आणि दाब, हवेचा दाब आणि तापमान मध्ये काय रिलेशन आहे? तर इनव्हर्स रिलेशन आहे. तापमान वाढलं तर प्रेशर काय होणार? कमी. टेम्परेचर वाढलं तर प्रेशर कमी, प्रेशर वाढलं तर टेम्परेचर कमी. 9. आणि पाऊस कधी पडतो तर लक्षात ठेवा, जेव्हा आपलं लो प्रेशर असेल तिकडचं प्रेशर काय असणार आहे? हाय प्रेशर. इकडे प्रेशर काय झालं असेल? हाय प्रेशर. इकडचं प्रेशर कसं असेल? लो प्रेशर. म्हणून हाय प्रेशर टू लो प्रेशर एअरची काय होते? मुवमेंट. गॅस बघलाय घरी सगळ्यांनी? गॅस मध्ये दाबल्यानंतर का बाहेर येते गॅस? कारण सिलेंडर मध्ये हाय प्रेशर आहे, बाहेर प्रेशर कसं आहे मिथेनचं? कमी. म्हणून हाय प्रेशर टू काय होणार आहे? लो प्रेशर मुवमेंट. उत्तर भागामध्ये उन्हाळ्यात दाब काय असतो? कमी. का कमी असतो? तापमान कसं झालेलं आहे उन्हाळ्यात? वाढलेलं आहे. दक्षिण भागामध्ये ताप काय आहे? जास्त, कारण तापमान काय? कमी. पूर्व भागामध्ये काय? दाब जास्त. पश्चिम भागामध्ये दाब जास्त. सम हवामान कुठं भेटत होतं? कोकणामध्ये. आता लक्ष ठेवा, महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना तापमानाच्या कक्षेत वाढ होत जाते. महाराष्ट्र कन्सिडर करा. इकडं कोकण किनारपट्टी आहे, सम हवामान. इकडं कसं आहे? विषम हवामान. तर दैनंदिन तापमान कक्षेत पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना काय होत जाते? वाढत जाते.
इकडे तापमान कमी दिसेल, इकडे जास्त. विदर्भामध्ये 45-46 डिग्री. इकडे बदलणार आहे का? नाही. इकडे सम आहे. तर पहा, उन्हाळ्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रात जो पाऊस पडतो त्याला कोणता पाऊस म्हणतात? वळव्याचा पाऊस. फॅक्ट आहे, लक्षात ठेवा. उन्हाळ्यामध्ये जो अवकाळी पाऊस पडतो त्याला दक्षिण महाराष्ट्रामध्ये वळव्याचा पाऊस म्हणतात. कोकणामध्ये कोणते वारे म्हणतात? आवळीचे वारे किंवा आंब्याचे वारे. त्याच्यामुळे आंबा येतो. खानदेशामध्ये कोणते वारे म्हणतात? तापदायक वारे. तर उन्हाळ्यात ज्या वाऱ्यांमुळे पाऊस पडतो कुठे? खानदेशात, तेव्हा काय म्हटलं जाईल त्यांना? तापदायक. देन कोकणात वाळवीचे, आवळीचे किंवा आंब्याचे वारे, आणि दक्षिण महाराष्ट्रात वळव्याचा पाऊस. हिवाळा. हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी आहे महाराष्ट्रामध्ये. 11 ते 21 डिग्री सेल्सिअस महाराष्ट्रात तापमान असते. आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त 15% पाऊस कोणाद्वारे पडतो? ईशान्य मोसमी वारे. आणि तो फक्त कुठं पडतो? इकडे हिवाळ्यात आपल्याला पाऊस भेटतो का? कोकणामध्ये आपल्याकडे नाही. पूर्व विदर्भात बरं, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या रिजन मध्येच पाऊस पडतो. का पाऊस पडतो? कारण ईशान्येमध्ये कोणते मोसमी वारे येतात? ईशान्येकडून ईशान्य मोसमी वारे 2 वेळा मान्सून मारतात आहे. एक आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांद्वारे, एक आहे ईशान्य मोसमी वाऱ्याद्वारे. उन्हाळ्यात पावसाळ्यात होणारा नैऋत्य मोसमी वारे, पावसाळ्यात होणारा नैऋत्य मोसमी, आणि हिवाळ्यात होणारा ईशान्य मोसमी. मग सर्वात जास्त पाऊस कोणत्या वाऱ्याद्वारे महाराष्ट्रात पडत होता? नैऋत्य. जास्तीत जास्त किती? 15%. नेक्स्ट आहे पावसाळा. आता लक्ष ठेवा, नैऋत्य मोसमी वाऱ्याद्वारे 85%, उरलेला 15% ईशान्य मोसमी. आता हे प्रश्न एकदा PYQ ला आलंय, हे गोष्ट पाठ ठेवा. रिपीट आली 2 वेळा. अगेन प्रश्न डबल येऊ शकतो. सरासरी पाऊस विचारला आहे, कोणत्या भागामध्ये किती पडतो? सर्वात जास्त कुठं पडणार आहे? कोकण किनारपट्टी. किती टक्के पडतो? किती सेंटीमीटर पडतो? 300 अवरेज. सह्याद्री व पश्चिम घाटामध्ये 600. लक्षात ठेवा, महाबळेश्वर, आंबोली, सातारा हे सगळे कुठे भेटणार आहे? सह्याद्री पश्चिम घाट. तिथं सर्वात जास्त किती? 600. पश्चिम पठार 70 ते 80. आता हे सोलापूर वगैरे मधातला जो भाग दिसतोय पठाराचा भाग. त्यानंतर पूर्व पठारामध्ये 150 ते 200. आता असं पहा, पूर्व पठार म्हणजे आपला मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भ. विदर्भाच्या पूर्वेकडे जाल तर पाऊस जास्त भेटेल, कारण दोन्हीकडून पाऊस पडतो. पण ही मराठवाडा इथं रिजन आहे ना, इथं 110-100 सेंटीमीटर पाऊस पडतो. पश्चिम पठार आतले जे तुम्हाला सोलापूर, बार्शी वगैरे जिथं तापमान जास्त असते, पश्चिम पठारावर जास्त पाऊस दिसणार नाही. कळालं? लक्ष ठेवा, कोकण किनारपट्टीवर 300 सेंटीमीटर, पश्चिम घाटामध्ये 600 सेंटीमीटर, पूर्व पठारावर 150 ते 200, आणि आतलं जे पश्चिम पठार आहे ते कोणतं आहे? 70 ते 80. 70 ते 80 पश्चिम पठार म्हणजे सोलापूर, बार्शी वगैरे, जळगाव, धुळे, तो कंटिन्युअसली पट्टा येणारा. आणि पूर्व पट्टा म्हणजे कोणता आहे? आता आपल्या इकडचा मराठवाडा पासून पुढे कुठे जाणार आहे? विदर्भाकडे. नेक्स्ट आहे नैऋत्य मोसमी वारे. 2 फाटे होते यांचे, बघलेले आपण. एक अरबी समुद्राकडूनचा, एक बंगालच्या उपसागराकडूनचा. पण त्यातल्या त्यात जर विचारलं कोणता जोरदार असतो, तर अरबी समुद्राचा. 9. आता हे इम्पॉर्टंट, सर्वात जास्त पाऊस कुठं पडेल? कोकण किनारपट्टी. आता लक्ष ठेवा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर प्रतिरोधजन्य पाऊस पडतो, ओरोग्राफिक रेनफॉल. इथे कोणते पर्वत आहेत? पश्चिम घाट आहे ना, सह्याद्रीचे पर्वत. त्याच्या अलीकड प्राकृतिक भूगोल मध्ये इकडची कोकणची किनारपट्टी, इकडं पठार. आता जो क्लाउड्स घेऊन येतात, जे ढग घेऊन येतात, नैऋत्य मोसमी वारे, त्यांना अडवते कोण? सह्याद्री किंवा पश्चिम घाट. पश्चिम घाटाने त्या ढगांना अडवलं. ढगांना अडवल्यामुळे इकडचा जो भाग दिसेल
तो भाग असतो पर्जन्याचा भाग. आणि याच्या पलीकडे जे दिसल पश्चिम घाटाच्या इकडं, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, हा सगळा कसा येईल? पर्जन्य छायेचा प्रदेश. इकडून काही वारे या पश्चिम घाटाला छेदून सुद्धा आत शिरतात आणि त्यामुळे सुद्धा पाऊस होतो. पण एवढे ढग या पश्चिम घाटाने इकडेच अडवले की त्याच्यामुळे पाऊस इकडे काय झाला? जास्त. काही प्रमाणात ढग इकडे जाऊन सुद्धा सुद्धा काय करतात? पाऊस करतात. मान्सूनचा पाऊस नांदेडमध्ये सुद्धा पडतो. का पडतो? कारण पश्चिम घाटातून काही ढग पुढे येतात. पुढे येऊन इथं पाऊस करतात. पण इकडे इकडे येत जातील तेव्हा तसं तसं त्यांच्या पाऊस पाडण्याची क्षमता काय होत गेली? कमी. का? कारण वॉटर मॉलिक्युल कमी होत गेले. इकडे जास्त पाऊस पाडून टाकला. मग शक्ती उरली का त्यांच्यात? नाही. मग इकडं पाऊस कमी, इकडं जास्त. तर पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडे पर्जन्याचा प्रदेश आहे आणि पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे कोणता प्रदेश आहे? पर्जन्य छायेचा. कळालं? कोणता प्रकारचा महाराष्ट्रात पाऊस पडतो सर्वात जास्त तर विचारलं? कोणता? प्रतिरोधजन्य. प्रतिरोधजन्य म्हणजे कोण करते? अडवणार आहे. एक डोंगर पावसाला अडवणार आहे. आणि एक फॅक्ट, एक गोष्ट लिहायची तर लिहून ठेवू शकता. जगामध्ये सर्वाधिक पाऊस हा प्रतिरोधजन्य पाऊस असतो. जगामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या प्रक्रियेद्वारे पडतो? प्रतिरोधजन्य. लक्षात ठेवा 3 प्रकारचा पाऊस पडतो. सांगते कोणी? एक असते कन्व्हेक्शन रेनफॉल, एक असते ओरोग्राफिक रेनफॉल आणि एक असते फ्रंटल रेनफॉल. कन्व्हेक्शन रेनफॉल म्हणजे काय? उष्णतेमुळे होणार. विषुववृत्ताचं रिजन आहे, विषुववृत्ताचे क्षेत्र आहे, तिथे कंटिन्युअसली पाऊस का पडतो? कारण तिथं कंटिन्युअसली सूर्याचा प्रकाश पडत असतो. खाली जाऊ का वर जाऊ कंटिन्युअसली सूर्याचा प्रकाश तर पडणार आहे. पडल्यामुळे काय होते? बाष्पीभवन जास्त आहे. बाष्पीभवन झाल्यामुळे वर 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 पाणी उठणार आहे तिथल्या समुद्रातलं, विषुववृत्ताच्या रिजन मधलं. वर 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 पाणी गेल्यानंतर कालांतराने टेम्परेचर कमी होत जाते. कंडन्सेशन प्रोसेस आठवा. कंडन्सेशन मध्ये काय होते? टेम्परेचर कमी झालं की गॅस कशात कन्वर्ट होतो? लिक्विड. त्याच्यामुळे कंटिन्युअसली तिथं पाऊस पडतो. आणि एक ओरोग्राफिक रेनफॉल म्हणजे प्रतिरोधजन्य आणि उरलेला एक होता फ्रंटल रेनफॉल. जेव्हा दोन ढग एकत्र येऊन धडकतील तेव्हा जे ढगफुटी होते त्याला फ्रंटल रेनफॉल म्हणतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय पहा होते? एक वार्म एअर फ्रंट राहते आणि एक कोल्ड एअर फ्रंट राहते. ते दोन जेव्हा धडकले की ढगफुटी होते आणि काय पडतो? पाऊस पडतो. किती प्रकारे पाऊस पडतो जगात? 3 प्रकारे. आपल्या भारतात पडतो तो कोणता आहे? मान्सूनद्वारे पडणारा पाऊस, ओरोग्राफिक रेनफॉल. नेक्स्ट, सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणे पाठ ठेवायचं. सर्वात जास्त कुठं पडतो? आंबोली. आंबोली नंतर महाबळेश्वर. आता लक्षात ठेवा, आंबोली महाबळेश्वर येथे सर्वात जास्त म्हणलं तर आंबोली. कुठं आहे? सिंधुदुर्ग. आणि महाबळेश्वर साताऱ्यामध्ये आहे. हे झालंय ना? हो. आंबोली महाबळेश्वर. सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो? आंबोली. सर्वात जास्त काळ पाऊस कुठं पडतो? गगनबावडा. दोघात फरक कळाला? खूप दिवस पडत आहे गगनबावडा, एकदाच जास्त पडतो आंबोली. कळालं? त्याच्यानंतर माथेरान, सावंतवाडी. ठीक आहे. आता हे पश्चिम घाटाच्या तिथलेच तुम्हाला दिसतील सगळे. त्यानंतर कोण आहे? जिल्हे. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडतो? सिंधुदुर्ग. 2 क्रमांक ठाणे. सर्वात कमी पाऊस? सोलापूर आणि औरंगाबाद. पश्चिम पठार. पश्चिम पठारामध्ये सोलापूर 70 ते 80 सरासरी पाऊस. आठवलं? कोकण 300 सेंटीमीटर सरासरी पाऊस. पश्चिम घाट 600 सेंटीमीटर. सिंधुदुर्ग, ठाणे. सिंधुदुर्ग मध्ये आंबोली, महाबळेश्वर, सातारा, पश्चिम घाट. कळाले? सरासरी पाऊस मध्ये बघा सर्वात जास्त कुठं पडत होता? पश्चिम घाट. त्याच्यानंतर कोकण. पश्चिम पठारामध्ये जास्त पडत नाही. सोलापूर 70 ते 80. 150 ते 200 कुठं होता? पूर्व पठार. पर्जन्य छायेचा प्रदेश आणि पर्जन्याचा प्रदेश आताच आपण समजून घेतलं.
पश्चिम घाटाच्या पलीकडे जेवढं दिसेल तुम्हाला कोकण किनारपट्टीचे जेवढे जिल्हे दिसतील ते कोणत्यात येतील? पर्जन्याच्या प्रदेश. आणि पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे या. पश्चिम घाट झाला, कोकण किनारपट्टी झाली, पश्चिम घाट झाला, मग पठाराचा प्रदेश. पठाराचा प्रदेश सगळा कसा आहे? पर्जन्य छायेचा. मग आता बघा, नगरचा काही भाग पश्चिम घाटात जातो, मग पश्चिम घाटाच्या इकडचा नगरचा पूर्व भाग कसा असेल? पर्जन्य छायेच्या प्रदेशात. देन पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग नाऊ, सोलापूरचा पूर्व भाग सोलापूर अगेन पर्जन्य छायेच्या याच्यात. सातारा, सातारामध्ये काय होते बघा, महाबळेश्वर तिकडे जाते, पण इकडे हे फलटण वाई जे उरलेले आहेत ते येत नाहीत. ते कशात येतात? पर्जन्य छायेच्या. सांगली, वाळवा, जत हे सुद्धा कशात येतात? पर्जन्य छायेच्या. आता आपण जिल्हे बघलेत ना, पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडचा सगळा भाग हा पर्जन्याचा प्रदेश असेल, पश्चिम घाटाच्या पूर्वेकडचा जेवढा भाग असेल तो कोण असेल? पर्जन्य छायेचा. मग हे अहमदनगर जिल्ह्याचा आणि पुणे जिल्हा का लिहिलेला आहे? कारण अहमदनगर जिल्ह्याचं कळसुबाई वगैरे हा जो भाग दिसतो पश्चिमेकडे दिसतो पश्चिम घाटात, आणि काही जो पूर्वेकडचा हा भाग दिसतो कर्जत जामखेड इकडचे, ते कसे असतील? पूर्वेकडे पर्जन्य छायेचे. पुण्यामध्येच बघलं तर पुण्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला जास्त पाऊस, काही तालुक्यांमध्ये जास्त पाऊस भेटेल, त्याच्यामध्ये पाऊस भेटणार. पुरंदरमध्ये जास्त पाऊस भेटते, पण इकडे बारामती साईडला जास्त पाऊस भेटणार नाही. का भेटणार नाही? कारण तो कोणत्या भागात आलाय? पर्जन्य. त्रेवार्था यांच्यानुसार हवामान विभाग. हे परीक्षेला 2 प्रश्न आले, कोपन आणि त्रेवार्था. दोन्ही लक्षात ठेवा. कंबाईन 21,000चं पुस्तक आहे की नाही, त्याच्यात जाऊन बघा, हे दिसल प्रश्न. आता त्रेवार्थानं महाराष्ट्राचे 3 भाग केलेत क्लायमेटचे. किती भाग केलेत? 3. पहिला हा जो कोकण किनारपट्टीचा आणि पश्चिम घाटाचा काही भाग दिसतोय तो कोणता आहे? एएम. काय म्हणायचं? एएम. त्याच्यानंतरचं कोणतं आहे? एडब्ल्यू. त्याच्यानंतरचं, सॉरी हे नाही, एडब्ल्यू इथे येत नाही. एडब्ल्यू येतो इकडं आणि बीएस येतो इकडं. ही फिगर डोक्यात लक्षात ठेवा. फिगर 1-2 वेळा बघून घ्या आणि लक्षात ठेवा. कोकण किनारपट्टी सर्वात पश्चिमेकडे कोण दिसतंय? एएम. त्याच्यानंतर बीएस, देन एडब्ल्यू. 2 च्या आत कोण आलेला आहे? बी. एवढं लक्षात ठेवायचं. 2 च्या आत कोण आलंय? 2 च्या आत कोण आलंय? बी. मग काय आहे? एएम, बीएस, एडब्ल्यू. हे परीक्षेला एकतर मॅप देईल आणि 1-2 नंबर मध्ये कोण कोण आहे जोड्या लावायला लावाल टाकून. मॅप दिला, 1-2 नंबर टाकले, 1-2-3 खाली ऑप्शन मध्ये देईल. 1 ला बीएस, 1 ला एडब्ल्यू, 1 ला 2. तर उष्णकटिबंधीय वर्षावनाचा हवामान विभाग म्हणजे कोण आहे? एएम. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. ट्रॉपिकल म्हणजे इक्वेटोरियल रिजन मध्ये येणारा, आणि कंटिन्युअसली जिथं पाऊस पडतो त्याच्यामुळे जंगली आहेत ते रेन फॉरेस्ट, त्या प्रकारचं हवामान. तर लक्षात ठेवा, हा कुठं भाग भेटतोय? एएम. एएम कुठं भेटतो? कोकण किनारपट्टीवर. पाऊस काय? जास्त. उष्णकटिबंधीय वर्षा अरण्याचा, वर्षावनाचा भाग म्हणजे कोण आहे? एएम. एएम च मराठीत लिहून ठेवायचं, लिहू शकता. उष्णकटिबंधीय वर्षावनाचा हवामान विभाग कुठं भेटतो? कोकण किनारपट्टीकडे. त्याच्यानंतर या कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट, एएम. त्यानंतर आहे बीएस, ट्रॉपिकल सेमी ऍरिड स्टेपी क्लायमेट. उष्णकटिबंधीय निम शुष्क. शुष्क म्हणजे काय असेल? इथं आर्द्रता कमी असेल, पाऊस काय असेल? कमी. पश्चिम पठार, पूर्व पठार, कळालं? पश्चिम पठारामध्ये जास्त पाऊस पडतो का? नाही. म्हणून रिजन कसं आहे? ऍरिड. ऍरिड म्हणजे पाणी नाही. उष्णकटिबंधीय निम शुष्क. कोणत्या प्रकारचं विचारलं तर स्टेपी क्लायमेट. स्टेपी क्लायमेट ग्रासलँड टाईपचं क्लायमेट आहे. आपण डिटेल मध्ये जाणार नाहोत, आपल्याला फक्त लक्षात ठेवायचंय. उष्णकटिबंधीय निम शुष्क किंवा स्टेपी प्रकारचं हवामान कुठे भेटते? बीएस. बीएस म्हणजे कोणतं पठार आहे? पश्चिम पठार.
आणि पूर्व पठारावर कोण भेटणार आहे? AW. उष्ण कटिबंधीय दमट. आता पहा इथं शुष्क होतं, इथं काय आहे? दमट. ऑल्सो नोन एज मॉन्सून टाइप ऑफ क्लायमेट. पठारी प्रदेश महाराष्ट्र पूर्व पठारावर AW, पश्चिम पठारावर BS आणि कोकण किनारपट्टी पश्चिम घाटात AM. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट देन सेमी अराईड, ट्रॉपिकल सेमी अराईड आणि उरलेलं हे कोणतं होतं? मॉन्सून टाईपचं किंवा AW, ट्रॉपिकल सवान. आता पुढे एवढं कळालं तर कोणते त्रिवार्तानं महाराष्ट्राचे 3 विभाग केलेत हवामानाचे? AM, BS, AW. 2 एच्या मध्ये B. AM म्हणजे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, AW म्हणजे ट्रॉपिकल सवाना आणि BS म्हणजे ट्रॉपिकल सेमी अरिड. उष्ण कटिबंधीय वर्षावनाचा भाग AM, उष्ण कटिबंधीय कोरडे हवामान मॉन्सून प्रकारचे हवामान AW आणि उष्ण कटिबंधीय निमशुष्क हवामान BS. नेक्स्ट आहे महाराष्ट्राचे कोकणचे वर्गीकरण. लक्ष ठेवा, कोकण जगाच्या एकूण 11 प्रकारचं हवामान आहे सांगितलंय. जगात किती प्रकारचं आहे? 11 प्रकारचं. आता 11 प्रकारचं कसं असते तर पहा, 0 ते 5 नॉर्थ आणि 0 ते 5 पूर्व. पृथ्वी माहित आहे सगळ्यांना, गोल. एक मिनिट. एक जनरल लक्षात आलं तर लक्षात ठेवा, नाहीतर पहा फक्त. झिरो डिग्रीला कोणतं वृत्त असते? विषुववृत्त. नो. तर 0 डिग्री ते 0 डिग्री ते 5 डिग्री नॉर्थ आणि खाली किती? 5 डिग्री साऊथ. हा पृथ्वीवर काय ते प्रदेश आहे. या प्रदेशाला कोकण कशानं दाखवते? ए न दाखवते. कोणत्या लेटरनं दाखवते? ए न. 5 डिग्री ते 23 डिग्री 5 मिनिट याला कोणत्या लेटरनं दाखवते? बी न. 5 डिग्री आहे 23 डिग्री ते 44.5 किंवा 45 डिग्री पर्यंत कोणत्याने दाखवते? सी. वरे कोणत्याने दाखवल? 44 ते 66 डी. सर्वात वरी ई. AM, BW, BS जे दिसाले ना ते या प्रकारे. कळालं? एम म्हणजे काय असेल? स्मॉल एम म्हणजे मॉन्सून टाईपचं. डब्ल्यू म्हणजे काय असेल? विंटर ड्राय. विंटर जर ड्राय असेल तर रेनफॉल कधी होणार आहे? समर मध्ये. 9. यस. यस म्हणजे काय? समर ड्राय. समर जर ड्राय असेल, समर कोल्ड असेल तर रेनफॉल कधी होणार? विंटर मध्ये. आता तुम्हाला एक लक्षात देईल, बी म्हणजे कोण आहे? शुष्क, ऍरिड. तुम्हाला कधी ट्रॉपिकल रिजन मध्ये कोणतं वाळवंट दिसले का? वाळवंट दिसणार नाही तुम्हाला कधीच. पण थोडं वरी या, अगेन 23 डिग्रीच्या तिथं सौदी अरब आहे, UAE आहे. आफ्रिकेमधले कोणते देश आहेत? साहेल रिजनचे. कधी बघलंय जगाचा नकाशा? एकदा पहा. जगाच्या नकाशामध्ये जिथून हे 5 डिग्री ते 23
5 जे दिसाले याच्यामध्येच तुम्हाला वाळवंट दिसतील. वाळवंट दिसतात म्हणजे कोणत्या प्रकारचं रिजन आहे? ऍरिड, शुष्क, पाणी नाही. कळालं? ह्याच्यात पण तुम्ही जर पाहिलं तर पश्चिम बाजूलाच वाळवंट दिसतात, पूर्व बाजूला दिसत नाही. का दिसत नाहीत? रशिया आहे. आशियाच्या पश्चिम बाजूला कोण आहे? सौदी अरब, UAE, तिथं वाळवंट दिसल. पूर्व बाजूला जपान आहे, तिथं वाळवंट दिसणार. भारतात सुद्धा बघा, भारताच्या पश्चिमेकडे वाळवंट आहे, पूर्वेकडे नाही. राजस्थान पश्चिमेकडचा भाग आहे, पण आसाम ठिकाणी दिसते का? का दिसत नाही? कारण पश्चिमेकडच्या भागातच वाळवंट भेटतात. कारण पश्चिमेच्या भागापासून जर थंड पाण्याचे ओशन करंट जात असेल तर थंड पाण्याचे ओशन करंटमुळे समुद्राचं पाणी थंड असते, बाष्पीभवन होत नाही, पाणी पडत नाही. कळालं? सिंपल. ते कोकणना असे नावं दिलेले आहेत, सांगत होतो फक्त. ए म्हणजे काय आहे तर ट्रॉपिकल रिजन, बी म्हणजे काय तर ऍरिड, बीएस ऍरिड, सेमी ऍरिड, निमशुष्क, हे नावं दिलेले आहेत, त्यांनी क्लासिफिकेशन केलंय. आता काय म्हणतो हा ट्रॉपिकल, इथलं रिजन आणि हे पोलार क्लायमेट हे बदलतच नाही, कंटिन्युअसली जसं आहे तसं राहते. हे फक्त बदलतात त्यांच्यामध्ये, उन्हाळा पावसाळा वगैरे दिसेल, बाकी यांच्यामध्ये बदलणार आहे का एई मध्ये? कोकण काय क्लासिफाईड करते तर पहा. कोकण सुद्धा महाराष्ट्राला 3 भागामध्ये विभागतो. किती भागात विभागतो? 3. पण हे त्रिवार्तासारखं विभागत नाही. पेन बदलून. हा फिगर काढून ठेवा, परीक्षेला येईल. तर कोकण किनारपट्टी पश्चिम घाट या भागाला कोकण कोणतं नाव देतो? AMW. ए म्हणजे ट्रॉपिकल, एम म्हणजे मान्सून टाईपचं क्लायमेट, डब्ल्यू म्हणजे विंटर ड्राय. शॉर्ट विंटर ड्राय आहे. समर मध्ये काय होतो आपल्याकडे? रेनफॉल. पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो ना, समर मध्ये पाऊस पडतो. डब्ल्यू म्हणजे हिवाळा कसा असणार आहे? ड्राय असणार आहे, विंटर ड्राय. हिवाळ्यामध्ये कोकणात पाऊस पडतो का? हिवाळ्यामध्ये कुठं पाऊस पडत गेलाय? पूर्व विदर्भात. पण कोकणात पडत गेलं का? नाही. म्हणून डब्ल्यू म्हणजे काय? विंटर ड्राय. तर याचं लिहून ठेवू शकता, ट्रॉपिकल मान्सून टाइप ऑफ क्लायमेट विथ विंटर ड्राय. ट्रॉपिकल विंटर ड्राय. आत्ताच एक झालं. बी म्हणजे कोणतं रिजन होतं? ऍरिड किंवा सेमी ऍरिड, शुष्क किंवा निमशुष्क. सोलापूर, बार्शी, बीड, पाटोदा इथला भाग. BSHW. हा प्रदेश कोणता असणार आहे? शुष्क. AW, बाकी सगळं उरलेलं कशात टाकले त्यानं? AW मध्ये. AW म्हणजे हाच प्रदेश होता त्रिवार्ता सारखाच, ट्रॉपिकल सवान. ए यायलंय तिथे तिथं ट्रॉपिकल नाव यायलंय, का कळालं? कारण ए कसं काय येऊ लागलं होतं? 0.50 टू 5 डिग्री नॉर्थ, 0 टू 5 डिग्री साऊथ. कोण होतं? ए. ए म्हणजे इक्वेटोरचा रिजन, ट्रॉपिकल रिजन, ट्रॉपिकल झोन. केलं? हे दोन लक्षात ठेवा. AMBSAW त्रिवार्ता, AMW BSHW AW कोण? कोकण. दोघांचं कळालं? आता याचा अर्थ काय होते तर पहा, मान्सून मध्ये पाऊस पडल, हिवाळा कोरडा जाईल. मान्सून मध्ये पाऊस पडेल, हिवाळा कोरडा जाईल. हे शुष्क आहे, इथं पाऊसच पडणार नाही. देन एच म्हणजे काय आहे तर हाय टेम्परेचर. टेम्परेचर कसं असणार आहे? हाय. बी, बी म्हणजे आता कोणता आहे तर ट्रॉपिकल रिजन, वरी आला थोडा. यस म्हणजे कोणता आहे? सेमी
ऍरिड. एच म्हणजे काय आहे? हाय टेम्परेचर. डब्ल्यू म्हणजे कोणता सीझन ड्राय असणार आहे? हिवाळा कोरडा, जास्त तापमान, निमशुष्क, ट्रॉपिकल. ट्रॉपिकल सवाना. सवाना म्हणजे ग्रासलँड टाईपचे असतात, जे आपल्याला ब्राझील विजेल तिकडे भेटतील. ग्रासलँड म्हणजे काय? इथं गवतीय प्रदेश जास्त भेटतील. कोणते भेटतील? गवतीय प्रदेश. नऊ. तर महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग. आता एक सांगा, जिथं जास्त पाऊस भेटल, ट्रॉपिकल मान्सून, पाऊस कुठे जास्त राहणार आहे? सर्वात जास्त कोकण. इकडे पाऊस थोडा जास्त असणार आहे आणि मधात काय राहणार आहे? कमी. मग बाजरी, ज्वार हे ज्यांना पाणी कमी लागते ते कुठं उगले जातील? सोलापूर, आपल्या इकडचे साईडचे. तांदूळ इकडे उगवला जाईल का? पाणीच नाही. कुठं उगवला जाईल? कोकण मध्ये. कळलं? तर महाराष्ट्राच्या हवामान विभागानं, महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग किती पाडलेत? 9. 1975 साली हे वर्गीकरण करण्यात आले. 9. पहिला विभाग आहे दक्षिण कोकण. आता हा विभाग नुसार केलंय बरं. याचं क्लासिफिकेशन फक्त तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार करण्यात आले. याच्यामध्ये दुसरी अशी गोष्ट नाही की हे पर्टिक्युलर प्रकारचं हवामान आहे. हे महाराष्ट्राच्या हवामान विभागाने केलेलं विभागणी आहे. पण कशावर केली? कृषीच्या आधारावर. आता पिकांच्या आधारावरच केली. या इथं जास्त माती कोकण आहे. कोकणामध्ये कोणत्या प्रकारची माती भेटते? जांबा मृदा, लॅटराइटिक माती. वीट असते. वीटला ठोकल्यानंतर ज्या प्रकारची माती बनते ना, पीठ, त्या प्रकारची माती असते. जांबा मृदामध्ये चांगले पिकं पहा. जांबा मृदा पौष्टिक नसते. का नसते? कारण त्याच्यातले न्यूट्रिएंट सगळे वाहून जातात. कंटिन्युअसली पाऊस पडला. पाऊस पडल्यामुळे न्यूट्रिएंट काय झाले? वाहून गेले. नंतर कडक ऊन पडलं. कडक ऊन पडल्यामुळे वर येऊन बसले. सरफेसवर काय राहतील ना न्यूट्रिएंट. खाली जमिनीत राहिले का न्यूट्रिएंट? या प्रकारच्या मृदेला कोणती म्हणतात? जांभी मृदा. लक्षात ठेवा, जिथं जिथं पाऊस जास्त तिथं तिथं कोणती मृदा? जांभी मृदा. लिहून ठेवायचं, लिहून ठेवू शकतो. जिथं पाऊस जास्त असेल तिथं कोणती मृदा भेटल? जांभी मृदा. मग ही जांभी मृदा सोलापूरमध्ये भेटेल का? विचारल्यानं. जळगाव मध्ये भेटेल का? कुठंच नाही भेटणार. जिथं पाऊस जास्त असेल तिथंच कोणती मृदा भेटणार? जांभी मृदा. मग तुम्हाला विचारलं, भारतामध्ये जांभी मृदा भेटते का लंडन मध्ये जांभी मृदा भेटेल? लंडन मध्ये सर्वात जास्त पाऊस पडते. ट्रक फार्मिंग होते, तिथे जास्त भेटेल. लक्षात ठेवा, जिथं पाऊस जास्त तिथं. मग राजस्थान मध्ये जांभी मृदा भेटेल का? आता हे जे लोह आणि अल्युमिनियम आहेत, हे पावसामुळे वर येतात जमिनीच्या आणि यांच्यामध्ये रिएक्शन होत जाते. कोणत्या प्रकारची आहे? जांभी मृदा. आता जांभी मृदेमध्ये कोणकोणते पीक येतात? आता दक्षिण कोकणातले कोणकोणते? तांदूळ, वरी, नागेली. तर दक्षिण कोकण विभाग पहिला झाला आपला 9 विभागापैकी. दुसरा विभाग कोणता आहे? उत्तर कोकण. मग कोकणाचे विभाग किती केले यांनी? 2. एक दक्षिणेतला आणि एक उत्तरेतला. उत्तरेत कोणत्या प्रकारची माती भेटते? तर लाल प्रकारची. दोन्ही दिसायला लालच दिसतील, पण ही रेडिश वेगळी आहे, ही रेडिश वेगळी आहे. जी विटेसारखी दिसते ती कोणती आहे? जांभी. आणि जी लाल प्रकारची दिसते ती कोणती आहे? रेडिश. आता इकडं जास्त तुम्हाला लाल प्रकारची माती भेटते. लाल प्रकारची माती भेटते म्हणजे तिथं कोणतं खनिज जास्त असेल? लोह खनिज. मग कोकणामध्ये, रायगडमध्ये तुम्हाला जास्त लोह खनिज भेटते. कळलं? कोणकोणती पिके भेटतील? भात, सॉरी, हे काय झालं? लक्षात ठेवा, खाली आहे. तांदूळ, नागेली. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये भेटते? तर पालघर, रायगड, मुंबई. पण उत्तर आणि दक्षिण यांचा कोकणाला विभाजित केलं, एक नदी विभाजित करत गेली. कोणती? कुंडलिका. वरीत कोणकोणते जिल्हे येत गेलेत? पालघर, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर. आणि उरलेले खालचे दक्षिण कोकणातले. तर दक्षिण कोकण विभाग वेगळा, उत्तर कोकण विभाग वेगळा. जवळपास सगळे सारखेच दिसतील, फक्त माती बदललेली असेल.
इकडं माती होती जांभी मृदा, इकडं माती होती लाल मृदा. कळालं? भारतात एकूण किती प्रकारच्या मृदा आढळतात? 10 प्रकारच्या. पश्चिम घाटाचा पर्वतीय मृदेचा प्रदेश. आता पश्चिम घाटाचे 3 भाग करतात. लक्षात ठेवा. पश्चिम घाटाचा कोणता प्रदेश पण? पर्वतीय मृदा. पर्वतीय मृदा म्हणजे कोणती असेल? जी मृदा नद्या वाहून आणतात. कळालं? कोणकोणती आहेत? वरी, नाचणी, स्ट्रॉबेरी, महाबळेश्वरच्या तिथला. कोणती सॉइल आहे? माउंटेनियस. ठीक आहे. डोंगराळ माती. कोणती? डोंगराळ माती किंवा माउंटेनियस सॉइल. अगेन उपपर्वतीय संक्रमण विभाग 1. आता सब टाईप पाडलेत बरं. उपप्रकार पाडले. कोणत्या मृदेचा प्रदेश आहे हा? तांबड्या मृदेचा. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतार. आता हा माती ही डोंगरावरची झाली. डोंगरानंतर डोंगराचा उतार सुरू होतो. त्या उतारावर जी माती असणार आहे तो कोणता प्रदेश आहे? उपपर्वतीय. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतार. आपण पाहिलं होतं वरी गेल्यानंतर इकडे जेंटल स्लोप होता. या पूर्वेकडचा उतार आहे तो कोणता भाग येईल? उपपर्वतीय. कोणकोणत्या जिल्ह्यात? पुणे, नाशिक. आता इकडचे जिल्हे पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर. पिके कोणकोणती? तांदूळ, वरी, रागी या टाईपची. सॉइल कोणती आहे? लाल प्रकारची. आता पहा हा भाग वेगळा आहे आणि हा भाग वेगळा आहे. सडनली तिकडे गेलो नाहीत आपण. खाली हळूहळू डोंगरावून इकडे उतरत आहोत. डोंगरावून उतरताना माती डायरेक्टली काळी सुरू होणार नाही. तिथं कोणत्या प्रकारची असेल? लाल. का लाल असेल? कारण पाऊस पडला. पाऊस पडल्यामुळे खालचं लोह कुठं आलेलं आहे? वर. वर आल्यामुळे कशी दिसते? लाल. नेक्स्ट पश्चिम महाराष्ट्राचा पठारी प्रदेश. आता पहा पुण्यामध्येच काही इकडचा भाग वेगळा दिसतो, इकडचा भाग वेगळा दिसतो. कारण इकडचा जो पश्चिमेकडे आहे पुण्याचा भाग तो उपपर्वतीय संक्रमणाच्या प्रदेशात गेलाय आणि पूर्वेकडचा भाग कशात आलाय? पश्चिम. संक्रमक विभाग 2. तर इथून बघा पठार सुरू झालाय. पठार सुरू झाल्यावर माती कोणती येणार? कोणकोणते भेटतात? जिल्हे येतात बघा. नाशिक, पुणे, नगर. नगरचाही काही भाग आपण बघलं होतं. पश्चिम घाटात जातो, काही भाग पूर्वेकडे. कळालं? आता मध्य भाग पर्जन्याचे प्रमाण इथं काय असेल तिथल्यापेक्षा कमी. कोणते पीक आले? पर्जन्याचे प्रमाण कमी. ज्वारी, पर्जन्य छायेच्या प्रदेशात आले. सॉइल कोणती आहे? काळी माती. पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा. जास्त पावसाचा वेगळा, कमी पावसाचा वेगळा. कमी पावसाच्यात कोणकोणते ते मधातली पट्टी आठवा. त्रिवार्ता क्लासिफिकेशन किंवा कोकण क्लासिफिकेशन BSSW किंवा BS. जळगाव, धुळे, नाशिक, नगर. ठीक आहे. सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील काही तालुके. फलटण, महाबळेश्वर येत नाही, फलटण येते. कोणकोणते? ऊस, ज्वारी, बाजरी या प्रकारची पिकं घेतली जातात. आता जे जास्त पश्चिम महाराष्ट्रातले साखर कारखाने दिसतात ते कोणत्या प्रदेशाचे दिसतात? पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा प्रदेश. 7व्या क्रमांकाचा प्रदेश कोण आहे? मध्य महाराष्ट्र पठारी. आता पश्चिम महाराष्ट्र विसरून जा, त्याच्या पुढे आलोत आपण आता मराठवाड्याचे. मध्य महाराष्ट्र पठारी विभाग निश्चित पावसाचा प्रदेश. कोणकोणता भाग येतोय? मराठवाडा, पश्चिम विदर्भ. पूर्व विदर्भ नाही. कोणता विदर्भ? पश्चिम विदर्भ. पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती, अकोला याकडचे जिल्हे, बुलढाणा वगैरे. हा प्रदेश कोणता आहे? मध्य महाराष्ट्र पठारी विभाग. हे काही विशिष्ट प्रमाणे ठरवलं नाहीये. ठरवले कोण? हवामान विभागानं ठरवलंय. 9 भागामध्ये कोणाला विभागलं गेलंय? महाराष्ट्राच्या हवामान. कोणकोणते? तेच काळी कापसाची माती कुठे भेटते? मध्य महाराष्ट्र. आता पहा ते उपपर्वतीय प्रदेश संपला, जिथून पठारी प्रदेश सुरू झालाय तिथं सगळी माती कशी भेटणार आहे? काळी. फक्त पूर्व विदर्भात गेल्यानंतर लाल ठिकाणची माती भेटते, अल्पी सॉइल. मध्य विदर्भ, मध्य पावसाचा प्रदेश, तपकिरी काळी मृदेची. आता पहा पूर्व विदर्भ, मध्य विदर्भ आणि शेवटचा कोणता आहे? पूर्व विदर्भ. पश्चिम कोणकोणता आला? पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भ. सर्वात इकडं 2 कोकणेमध्ये उत्तर दक्षिण. त्याच्यानंतर
पश्चिम घाटाचा पर्वतीय प्रदेश, पश्चिम घाटापासून उताराचा एक उपपर्वतीय संक्रमण विभाग. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणता? अवर्षणाचा, कमी पावसाचा. आता लक्ष ठेवा, लक्ष द्या. कोकण किनारपट्टीमध्ये दक्षिण उत्तर विभाग, पश्चिम घाटाचा पर्वतीय, उपपर्वतीयचे दोन, एक पश्चिम महाराष्ट्राचा पठारी आणि एक पुढचा कोणता आहे? एक पर्वतीय प्रदेश आहे ना, पश्चिम घाटाचा पर्वतीय, आणि एक पश्चिम महाराष्ट्राचा पठारी प्रदेश. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे दोन, एक पठारी प्रदेश आणि कमी पावसाचा. आता लक्ष द्या, उत्तर दक्षिण कोकण दोन झाले, त्याच्यानंतर पर्वतीय प्रदेश एक झाला, पश्चिम महाराष्ट्राचा पठारी प्रदेश चार, पश्चिम महाराष्ट्राचा कमी पावसाचा प्रदेश 5, मध्य महाराष्ट्राचा पठारी प्रदेश 6, पश्चिम झालं ते 6 झाले. त्याच्यानंतर 7व्या क्रमांकाचा हे मध्य महाराष्ट्राचा पठारी प्रदेश. त्यानंतर कोणता आहे? मध्य विदर्भ आणि पुढचा उरलेला पूर्व विदर्भ. आता मध्य विदर्भ म्हणजे कोणकोणते आले? नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर कुठे टाकून टाकायचे? पूर्व विदर्भ. कोणकोणते आहेत? ज्वारी, बाजरी, गहू, तीळ, जवस, तांदूळ, कापूस, सोयाबीन या प्रकारचे. माती सगळी कोणती भेटणार आहे? काळी. पश्चिम पठारी प्रदेशापासून ते मध्य विदर्भापर्यंत माती कोणती आहे? काळी. फक्त आता इथं माती बदलणार आहे, ती कोणती होणार आहे? लाल माती किंवा अल्फी सॉइल. हा वर्ड अंडरलाईन करून ठेवा. महाराष्ट्रात फक्त अल्फी सॉइल पूर्व विदर्भातच मिळते. कुठे भेटते? पूर्व विदर्भ. पूर्व विदर्भामध्ये कोण कोण? भंडारा, गोंदिया, गडचिरोली. कोणकोणते पिके? तांदूळ, गहू, सोयाबीन, कापूस, ज्वारी. लिहिलं? हा, असेल ते कोणतं ते एखाद असेल तिथलं, मी कधी बघलं नाही. एक रिजनल पीक असेल, आपल्या इकडे नाचणी बिचणी असते ना त्या टाईपचं. दक्षिण उत्तर आता लक्ष द्या. महाराष्ट्राच्या हवामान विभागानं महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग किती पाडले? एकूण 9. आपण आता पाहिलेले किती होते? 9. आता लक्ष द्या. सर्वात पहिलं कोकण होतं. कोकणचे 2 विभाग होते. पहिला होता दक्षिण कोकण विभाग, झालं. दुसरा विभाग होता उत्तर कोकण विभाग. त्यानंतर पश्चिम घाटामध्ये या. पश्चिम घाटामध्ये पर्वतीय प्रदेश एक आहे आणि उपपर्वतीय संक्रमणाचा प्रदेश एक आहे. कळालं? पश्चिम घाटामध्ये किती आले मग? 2. कोणते? पर्वतीय प्रदेश आणि एक उरलेला कोणता होता? उपपर्वतीय संक्रमणाचा प्रदेश. किती झाले? पर्वतीय आणि उपपर्वतीय 2. 2 2 किती झाले? 4. देन पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2 आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणते 2 होते? तर एक पश्चिम महाराष्ट्र पठारी प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र पठारी प्रदेश, आणि एक कोण होता? तर पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा प्रदेश सोलापूर. किती झाले एकूण सांगा आता? 6. 9. नेक्स्ट कोणतं होतं? मध्य महाराष्ट्र पठारी प्रदेश. अजून आता उरलेले कोणते 2? एक पश्चिम विदर्भ आणि एक उरलेला पूर्व विदर्भ. नागपूर वगैरे जे रिजन येऊ लागले ना, ते कुठे येऊ लागले? पश्चिम विदर्भात येऊ लागले होते. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर कशात टाकायचे? पूर्व.
तर महाराष्ट्राच्या हवामान विभागाने महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग एकूण किती पाडले? पहिला विभाग दक्षिण कोकण विभाग, दुसरा उत्तर कोकण विभाग. पश्चिम घाटामध्ये दोन भाग पाडलेले आहेत, एक पर्वतीय प्रदेश आणि एक उपपर्वतीय संक्रमणाचा. पर्वतीय म्हणजे त्या पश्चिम घाटातली माती वरची डोंगरावरची. हळूहळू हळूहळू आपण कुठं उतरणार या पठाराकडे? पठाराकडे उतरणारा कोणता आहे? उपपर्वतीय संक्रमणाचा प्रदेश. आता मग पश्चिम महाराष्ट्रात आलो. पश्चिम घाटापासून पश्चिम महाराष्ट्रात दोन होते, पश्चिम महाराष्ट्र पठारी प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा प्रदेश, सोलापूर वगैरेचा भाग. त्यानंतर कुठं आलो? मध्य महाराष्ट्रात. याच्यामध्ये कोणता प्रामुख्याने रिजन येत गेलाय? मराठवाडा. देन पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ. मग अल्फी सॉइल कुठे भेटते? अल्फी सॉइल कुठे भेटते? पूर्व विदर्भात. काळी माती कुठे कुठे भेटते? पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्र. जेवढा पठारी प्रदेश दिसतोय तो सगळा कुठून असेल? पश्चिम महाराष्ट्र पठारी प्रदेशापासून ते पश्चिम विदर्भापर्यंत. इथं माती सगळी कशी असणार आहे? काळी. जांभी मृदा, जांभी मृदा कुठे भेटत गेली? दक्षिण. दे लाल माती दक्षिण कोकण. याची डोंगराळ माती माउंटेनियस सॉइल कुठे भेटत गेली? पश्चिम घाटात. कळालं? आणि ती गाळाची माती कुठं होती? उपपर्वतीय आणलेली डोंगरावर. कळालं? मात्या पण कळायला कुठं कोणत्या भेटतात? तर उद्या जर विचारलं सिंधुदुर्ग मध्ये लाल माती भेटते, बरोबर का चूक? कोणती भेटते? जांभी मृदा. ठाण्यामध्ये कोणती भेटते? लाल माती. अल्फी सॉइल लाल माती कुठे भेटते? पूर्व विदर्भ. गोंदियात कोणती माती भेटते? लाल माती आणि अल्फी सॉइल सांगायचं दोन. आता जर तुम्हाला विचारलं मी नागपूरमध्ये लाल माती भेटते, बरोबर का चूक? चूक. नागपूर, वर्धा, यवतमाळ कुठे येतात? पश्चिम विदर्भात. माती कोणती भेटते? मराठवाड्यात काळी. इकडे सुद्धा काळी. फक्त डोंगराळ माती विचारलं तर कुठे भेटणार आहे? पश्चिम घाटामध्ये. पण अहमदनगर पुणेचा काही भाग, अहमदनगर पुणे सातारा यांचा काही भाग कुठे येतो? पश्चिम घाटात. अहमदनगर पुणे सातारा नाशिक या जिल्ह्यांमधील काही तालुक्यांमध्ये माती वेगळी भेटेल, काही तालुक्यांमध्ये माती वेगळी भेटेल. का? कारण काही तालुके कुठे आले? पश्चिम घाटात. काही तालुके कुठे आले? कळालं? हे होतं महाराष्ट्राचं हवामान. याच्यावर जायचं कंबाईन 21,000चा प्रश्नसंच बघायचा. त्रिवार्थावर प्रश्न आलाय, कोकणवर प्रश्न आलाय, कुठे सर्वात जास्त पाऊस पडलाय, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला आहे, हे सगळे प्रश्न आले. आणि फक्त एवढं विचारलेलं आहे की महाराष्ट्राच्या हवामान विभागाने महाराष्ट्राचे किती हवामान विभाग पाडले आहेत? किती पाडलेत? 9. कळाले? कोकणातले 2 आणि पुढचे कंटिन्युअसली आपण पाहिले. कळालं? चालते. इथं हा टॉपिक संपते. तर खनिज संपत्ती, वन संपत्ती 2 टॉपिक असतील पुढचे एकत्र, आणि त्यानंतर पॉप्युलेशन एक मोठा टॉपिक असेल. बाकी मग छोटे 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 काही फॅक्ट आहेत, देवस्थाने वगैरे या गोष्टी टुरिझमचे असं. चालते. थँक्यू.